तर नमस्कार मंडळी, आज आपण घेऊन आलेलो आहोत नवीन ब्लॉग. आणि आज आपण चाललेलो आहोत एक अशा ठिकाणी जे आहे राधानगरी तालुक्यातील राशिवडे या गावात. राशिवडे चांदे रोड जो आहे तिथं आम्हाला एक ॲड्रेस मिळाला होता. त्या रिसॉर्टला आम्ही भेट देण्यासाठी जाणार होतो. तिथं एक नंबर आणि उत्तम क्वालिटीचं जेवण तर मिळतंच, त्याच्याबरोबर तिथं राहायची पण सोय असते. आणि ते बघण्यासाठी आम्ही गेलो होतो राशिवडे गावात. आणि तिथून पुढे असणाऱ्या अंतरावर गोविंद रिसॉर्ट म्हणून आहे, तिथं गेलो होतो. आतमध्ये गेल्यानंतर हा त्यांचा असा सुंदर असा ॲम्बियन्स आहे. आतमध्ये त्यांचं एक अशा पद्धतीचं सिटिंग अरेंजमेंट त्यांनी केलेली आहे की एका साईडला जेवणाची व्यवस्था आणि दुसऱ्या साईडला राहण्याची व्यवस्था. त्यामुळं तिथं लोक आवर्जून येतात. आणि त्यांची खासियत म्हणजे गावरान पद्धतीचं त्यांच्याकडं कोंबड्या मिळतात, तेही तयार करून. आणि उत्कृष्ट पद्धतीचं जेवण त्यांच्याकडे मिळतं. शाकाहारीमध्ये पण त्यांच्याकडं एक नंबर क्वालिटीचं जेवण असतं. हे त्यांच्या मालकांचे चिरंजीव आहेत, जे कांदा कापण्यासाठी मदत करत असतात. ह्या तेथील बायका असतील त्या अगदी चुलीवर जेवण करतात. आपण नेहमीच चुलीवरच्या भाकऱ्या दाखवत असतो. आणि तेथील हे जे काका आहेत हे आपल्याला असं मस्तपैकी कढाईमध्ये हे अखंड मटणाचे पीस आहेत, तुम्ही बघू शकताय. नळ्या पण आपल्याला दिसत असतील. हे पूर्ण चुलीवर शिजवलं जातं आणि हे फ्राय मारलं जातं. हे एवढ्या ह्यूज क्वांटिटीमध्ये तुम्ही पहिल्यांदा बघू शकताय. आणि हा रस्सा, आणि तोही जो रस्सा आहे तोही रस्सा चुलीवर तयार केला जातो. चुलीवर करण्यामागचं कारण हेच आहे की त्याला जो एक नैसर्गिक आस्वाद मिळतो, जी पूर्वीच्या काळी होता तसाच आस्वाद आत्ता पण आहे. गॅसवर त्याची क्वालिटी पूर्ण चेंज होत असते असं तिथल्या लोकांचं म्हणणं आहे. त्यामुळं तिथं जे पदार्थ तयार करतात हे चुलीवर करतात, चुलीवर जास्त प्रेफरन्स करतात. त्यामुळं तिथं उत्तम आणि सुंदर अशी क्वालिटी तिथं लागत असते. अळणी रस्सा त्यांच्याकडे मिळतो. अळणी रस्सा पण छान उत्तम असतो. मटण, चिकन, अंडागिरी तिथं मिळतात. त्यांचं एक वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक ताटाला तिने असं मोजून 200 ते 220 ग्रॅमपर्यंत मोजून प्रत्येकांना देतात. भरपूर क्वांटिटी मिळते, ती मटणाची असू दे किंवा चिकनची असू दे. हे अशा पद्धतीनं तिने मटण हे मोजून देतात. म्हणजे वजन करून दिल्यामुळं काय होतं, भरपूर प्रमाणात तिथं आपल्याला मटण खायला मिळतं. त्यामुळं ते यथेच्छ असं तिथं आपल्याला मटण खाण्यासाठी त्या गोविंद रिसॉर्टला तुम्ही गेला तर तुम्हाला असं भाकरी गरम गरम मस्तपैकी रस्सा आणि हे मटण आणि चिकन म्हणजे गावरान चिकन हे पूर्ण अगदी पोल्ट्रीमधलं नसतं, ते पूर्ण गावरान पद्धतीचं असतं. त्यामुळं तिथं तुम्हाला जायला, तिथं अंड्याचं आमलेट आमच्यासमोर तयार करत होत्या त्या काकी. त्या एक नंबर क्वालिटीचा अंड्याचं आमलेट, तेही अंड्याचं आमलेट गावरान कोंबडीच्याच अंड्याचं असतं. त्यामुळे त्याला एक चव वेगळी असते. सोलकढी असते, प्रत्येक ताटाला तिने सोलकढी आवर्जून लावत असतात. आणि तिथं ही अशी राहण्याची जी व्यवस्था आहे, जी मगाशी मी तुम्हाला बोललो की तिथं राहण्याची पण व्यवस्था आहे. त्यांचं पॅकेज आहे, ते मी तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये दाखवेनच. तुम्ही पुढील क्लिपमध्ये बघू शकता. अशा पद्धतीनं तिथं राहण्याची सोय आहे. आपण मित्रमंडळी जर तुम्ही सगळीजण गेला एक पार्टीसाठी म्हणून, तर तिथं आपल्याला पूर्ण 1 नाईट एन्जॉय करता येतो. पूर्ण असं जंगल एरिया असल्यासारखं असतो. त्यामुळं तिथं आपल्याला एक नंबर वाटतं. खाण्याचा आस्वाद पण उत्तम वाटतो. आणि जे क्लिअर आहे तिथील वातावरण क्लिअर आहे ते उत्तम आहे. त्याच पद्धतीनं तिथं आपल्याला नाश्ता, जेवण ह्याची सोय पण तिथं त्यांनी केलेलं आहे. हे अशा पद्धतीनं त्यांचं होमस्टेचं रिसॉर्ट अशा टाईपचं आहे की तिथं पॅकेज आहे. मटन ताटचं असेल, गावरान चिकनचं असेल, शाकाहारी असेल, किंवा तुम्ही दुपारी येऊन संध्याकाळी जर जाणार असाल तर त्याची पण सोय तिने तिथं केलेली असते. ह्याच्यावर मोबाईल नंबर पण दिलेला आहे, त्यामुळे तुम्ही ते बघू शकताय. हे अशा हे आम्ही जी ताटं सांगितली होती ती आमची ताटं तिने लावायला घेतली होती बघा. हे अशा पद्धतीनं तिने चिकन आम्हाला दिलं होतं. आम्ही गावरान चिकनचीच ऑर्डर केली होती. त्यामुळं गावरान चिकन आम्ही आधीपासूनच प्रेफरन्स करतो. प्रत्येकांना 200-200 ग्रॅम येतं, कारण एक कोंबडी साधारणतः 700 ते 800 ग्रॅमची असते.
जर बॉयलर असतील तर त्याचे वजन जास्त असतात, पण गावरांचं वजन एवढं येत नाही. 600 ते 800 ग्रॅमपर्यंत आपल्याला ते वजन मिळतं. म्हणजे एक कोंबडी सर्वसाधारण 3 जणांच्यात संपून जाते. अशा पद्धतीचं त्यांचं जेवण असतं. जेवणाची क्वालिटी पण उत्तम असते. मसाले त्यांचे अजिबात बाहेरचे नसतात, घरगुती पद्धतीचेच मसाले त्यांनी तयार केलेले असतात. त्यामुळं त्याला चव एक रंगतदार येते. हे ताटं आमची सांगितली होती, त्यामुळं हे आमची ताटं तेव्हा असं घेऊन येत होता. आल्यानंतर मग आम्ही नियमाप्रमाणे आमची जी मित्रमंडळी आकाश खोत, अमित डांगे आणि त्यांचा एक मित्र होता जो त्यांच्यासोबतच काम करतो, अशा पद्धतीनं आम्ही 4 जण गेलो होतो. दोघंही फोटो काढण्यात व्यस्त होते आणि हे आमची शेठजी नेहमीप्रमाणे व्यस्त असतात. आमच्या ताटातून आम्ही रेकॉर्ड करतोय याचा बहाणा करून लगेच आमच्या ताटातील रस्सा तिने काढून घेणारच. हे पण रेकॉर्ड झालेलं असेल बघा कदाचित. हे असं करून घेतात त्याने, नेहमी असतं त्यांचं तसं. पहिला सगळा प्रेफरन्स पहिला त्यांनाच नाही लागतो, पहिला यथेच्छ जेवण घ्यायला लागतं. म्हणून दोघांची पण वजनं आमची वाढलेली आहेत. कायमच आमची दोघांची वजनं वाढत असतात. आमचे मित्र आम्हाला नेहमीच सांगत असतात जरा कमी खावा, पण आम्ही त्यांच्यासमोर फक्त होच म्हणतो. नंतर काय आम्ही प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्ही सगळीजण बघूच शकत असाल. अशा पद्धतीनं आम्ही जेवणाचा आस्वाद तिथं घेत होतो. उत्तम पद्धतीचं जेवण असल्यामुळं आम्ही दणका देतच होतो, त्यामुळं ते प्रश्नच नाही. आणि आम्हाला मटण आणि चिकन ह्या दोन्ही गोष्टी दोघांनाही लागतात. खास करून 4 जण आम्ही त्यात शेअर केलं. सोलकढी पण आम्हाला 3 वाट्या त्यांनी दिल्या होत्या, 3 ग्लास दिले होते. ॲक्च्युली आम्ही वाट्या सांगितल्या होत्या, पण त्यांनी 3 ग्लास दिले. आणि राईस असतो त्यांचा, राईस पण व्हाईट असतो, चांगला असतो, काय अडचण नाही, पण क्वालिटी असते. त्यांचा घरचा राईस असतो, त्यांनी घरातच तयार केलेला तांदूळ असतो. त्याच्यामुळं त्याने प्रत्येक जे कस्टमर असतील त्यांना त्या पद्धतीनं जेवण वाढत असतात. आणि त्या राईसमध्ये पण उत्तम क्वालिटीचं तांदूळ असल्यामुळं खायला ते अतिशय चांगलं लागतं, सुंदर लागतं. असं मटणाचा आस्वाद आम्ही घेत होतो. मटण असेल, चिकन असेल, आणि नियमानुसार आम्ही जे दाखवतो तुम्हाला की जेवण चांगलं असल्यानंतर हाडं सेपरेट आणि वाट्या सेपरेट करून आम्ही ठेवत असतो. त्यामुळे त्या गोविंद रिसॉर्टला एकदा नक्की भेट द्या. नमस्कार, आपली हॉटेल गोविंदा रिसॉर्टमध्ये स्वागत आहे. आपल्यापाशी गावरान चिकन ताट, स्पेशल गावरान ताट, मटण ताट, स्पेशल मटण ताट हे सर्व मिळते. आपल्या हॉटेलचा पत्ता राशिवडे चांदेर रोड, राशिवडे बुद्रुक. आपला नंबर 98 23 64 80 90. येथे अवश्य एकदा भेट द्या. धन्यवाद. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि बेल बटनचा आयकॉन नक्की दाबवा. तुमच्या आशीर्वादामुळे 1K झालेत, 100K पर्यंत आपण नक्की पोचू. धन्यवाद.